नमस्कार, रिभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर माझ्याकडे स्वीट कॉर्न अवेलेबल होते, म्हणून याचं काय करावं हा प्रश्न पडला। कायम कणीस भाजून किंवा उकडून पकोडे करून तर कंटाळा आलेला, म्हणून ही अशी भन्नाट नवीन रेसिपी मी ट्राय केली। तर स्वीट कॉर्न बाईट्स, हे बाईट्स आमच्या घरी तर सगळ्यांना आवडले। तुम्ही पण नक्की ट्राय करा, एकदम सोपी रेसिपी आहे। तर याची चव टँगी थोडी स्पायसी अशी होते, लहान मुलांना तर नक्कीच आवडणार आहे। तर आपण याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते मोजकंच वापरलेलं आहे। आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत, पण त्याच्या आधी जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर मग बघूया कृती काय आहे। तर इथे 2 स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, मध्ये थोडंसं कट करून हाताने तोडून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हे कॉर्न कट करताना त्रास नाही होणार। तर 2 कॉर्नचे 4 भाग झाले, नंतर एक भाग पूर्ण 4 तुकडे करून घ्यायचे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या। नंतर एक कढई मी गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून ते सुद्धा थोडं गरम होऊन दिलं। नंतर स्वीट कॉर्नचे जे तुकडे आहेत ते फ्राय होण्यासाठी कढईत घातलेले आहेत। हे छान गोल्डन कलर वरती आपण फ्राय करून घेणार आहोत। तर कॉर्न फ्राय करत असताना काय होतं, कणसाचे दाणे फुटून ते तेल आपल्या अंगावरती उडण्याची शक्यता असते, त्यामुळे ते कॉर्न सतत अलटत पलटत असे फ्राय करायचे, म्हणजे ते जे दाणे आहेत ते फुटणार नाही आहेत। तुम्ही इथं बघू शकता मी कशा पद्धतीने ते फ्राय करते। आणि गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे, म्हणजे एकदम लो फ्लेम वरती फ्राय करायचं। तर इथं आपलं फ्राय करून झालंय, तर एका डिश मध्ये ते काढून घेते मी। कलर सुद्धा तुम्ही बघू शकताय बदलले, चेंज झालाय कलर आणि गोल्डन कलर आलाय त्याला। सगळे हे तुकडे मी काढून घेतलेले आहेत डिश मध्ये। नंतर उरलेले पीसेस सुद्धा आपण फ्राय करून घेतोय। तर छान याला सुद्धा गोल्डन कलर येऊन द्यायचा। इथं बघू शकता आता हे सुद्धा मी फ्राय करून घेतलंय। आता ते काढून घ्यायचं। तर अशा पद्धतीनं आपले पूर्ण कॉर्नचे जे पीसेस आपण कट केलेले ते सगळे फ्राय करून झालेत। नंतर वरती जो बाइंडिंगला मसाला टाकायचा आपण, तर 1 चमचे लाल काश्मीरी पावडर इथं वापरली आहे, 1 चमचे ऑरेगॅनो वापरलाय मी आणि चवीनुसार मीठ। तुम्ही हवं तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण इथं घालू शकताय, पण मी इथं कॉर्नफ्लॉवर वापरलेलं नाहीये। कॉर्नफ्लॉवरने काय होतं, बाइंडिंग छान होतं आणि मसाला पूर्ण कणसाला धरून राहतो। मग मी इथं कॉर्नफ्लॉवर वापरलं नाहीये, तर गरम गरम तुकडे जे पीसेस असतानाच मी मसाला टाकून घेतलाय, म्हणजे तो त्याला चिकटून राहतो। आता हे पीस आपण एका कढईमध्ये फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी मी काय केलंय, कढई गरम करत ठेवली आहे आणि बटरचा एक तुकडा त्याच्यामध्ये टाकलाय। तर हे बटर पूर्ण वितळल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आपण, म्हणजे त्याला छान फोडणी बसते। तर फोडणीसाठी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं एकदम बारीक चिरून घेतलंय, तुम्ही पेस्ट करून सुद्धा घेऊ शकताय। तर आता इथं आपलं बटर वितळलेलं आहे आणि मी लसूण आणि आल्याचे तुकडे याच्यामध्ये घालून फ्राय करणार आहे। तर एक थोडा वेळ यामध्ये फ्राय करायचं, 2 ते 3 मिनिटं हे फ्राय करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये तुमच्याकडे जर शिमला मिरची अवेलेबल असेल तर ती बारीक चिरून सुद्धा घालू शकताय, त्याने सुद्धा खूप छान टेस्ट होते। मी आज इथे कोबी वापरलाय, कोबी एकदम बारीक चिरून घेतला, माझ्याकडे अवेलेबल सुद्धा होता कोबी, आणि तो फ्राय करून घेतलाय चांगला। नंतर आता यामध्ये सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घालायचंय। सोया सॉस 2 चमचे घालायचा, तो थोडा खारट सुद्धा असतो, त्यामुळे 2 चमचे पुरेसा होतो।
आणि टोमॅटो सॉस जो आहे तो 3 चमचे वापरायचा। टोमॅटो सॉसने काय होतं, थोडीशी टँगी अशी आपली ही कॉर्न्स तयार होतात आणि खूप छान टेस्ट येते आपल्या रेसिपीला। आणि यात एक 4 चमचे पाणी घालायचं। तर पाणी घातलंय मी आणि पाणी घातल्यानंतर ह्याला उकळी येऊन द्यायची चांगली। आणि उकळी आल्यानंतर आपले स्वीट कॉर्नचे सगळे तुकडे याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर आता हे चांगलं मिक्स झालंय। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि नंतर हे मिक्स झाल्यानंतर झाकण लावून एक 5 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची। म्हणजे जो आपण फोडणीमध्ये मसाला वापरलाय त्याची टेस्ट कॉर्नला येते आणि ते चांगलं शिजतं। आता ही रेसिपी झालेली आहे। आपले स्वीट कॉर्न बाईट्स तयार झाले आहेत। ते आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। खूप भन्नाट रेसिपी तयार होते। खूप टँगी, थोडीशी स्वीट आणि थोडंसं तिखट असं खूप छान कॉम्बिनेशन होतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी मी रोज घेऊनच येणार आहे। आजच्यासाठी धन्यवाद। बाय बाय।